हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. सिनेमा, नाटक, वेब सिरीज, जाहिराती, यूट्यूब. अभिनयाचा प्रभाव आजकाल सर्वत्र आहे. प्रत्येक पात्रामागं असतो तो एक हुशार, मेहनती आणि प्रशिक्षित कलाकार. अभिनय ही जरी नैसर्गिक कला असली तरी तिला योग्य दिशा, व्यासपीठ आणि मार्गदर्शनाची गरज असते. तुमच्यापैकी जर कुणाला अभिनयाची कला जोपासायची असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी. आज आपण जाणार आहोत सातारच्या मंगळवार पेठेत समर्थ मंदिरपासून धस कॉलनीला जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या अभिव्यक्त अभिनय कला अकॅडमीमध्ये. अभिव्यक्त अकॅडमीच्या अभिजित वाईकर सरांकडून इथं कलाकार कशा प्रकारे घडतात याविषयी जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर. लहानपणापासूनच टीव्ही मधले कलाकार कसे घडतात हे पाहण्याची उत्सुकता होती आणि कदाचित तीच उत्सुकता आज मला इथं घेऊन आली आहे. मला आपल्या अकॅडमीबद्दल थोडी माहिती हवी होती. येस, गेले 25 वर्ष झालं आपली अकॅडमी सुरू आहे. मला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती, पण अकॅडमी काढावी असं काही स्वप्नात वगैरे वाटलं नव्हतं. लोक जुडते गए और कारवा बनता गया, असाच काहीसा प्रकार झाला. सुरुवात छोट्या छोट्या कार्यशाळेपासून झाली आणि त्यानंतर अभिनय कलेला असणारा प्रतिसाद पाहून त्याचं रूपांतर मी कोर्सेसमध्ये करण्याचं ठरवलं. सो इन्स्पिरेशनल. सर, मला इथे असणाऱ्या कोर्सेसबद्दल डिटेल माहिती द्याल? आपल्या अकॅडमीमध्ये वयोगटानुसार कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एक कोर्स डिझाईन केलाय आणि त्यापेक्षा वरील म्हणजे ज्यात ज्येष्ठांचा पण समावेश आहे अशांसाठी आपण एक दुसरा कोर्स केलेला आहे. हे सेग्रिगेशन करण्यामागचं कारण इतकंच की 15 वर्षाखालील मुलांची मानसिकता ही कम्प्लिटली वेगळी असते. त्यांना खूप म्हणजे खूप व्यवस्थित समजावून सांगावं लागतं. अच्छा. जवळपास कुठे बालनाट्य महोत्सव असेल किंवा स्पर्धा असतील तर तिथे पण आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. सेकंड जो आपला एज ग्रुप आहे 15 अभाव असणारा, तर त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलचं नाट्य प्रशिक्षण दिलं जातं. राज्य नाट्य स्पर्धा असेल किंवा गोंदवले, आजरा सारख्या ठिकाणी होणाऱ्या नाट्य महोत्सवात त्यांना सहभागी केलं जातं. दोन्ही कोर्सेसचा कालावधी हा 7 महिन्यांचा असतो. ओके. सर, आपल्या अकॅडमीमध्ये अभिनयाची कला कशा प्रकारे शिकवली जाते? आपल्या इथे बेसिक पासून सगळं शिकवलं जातं. अभिनयाच्या व्याख्येपासून ते भरतमुनींचं नाट्यशास्त्र, नवरस, अभिनयाचे प्रकार, मूकनाट्य, नाट्यछटा, एकपात्री अभिनय या सगळ्यांचं प्रॅक्टिकली शिक्षण इथं दिलं जातं. आपली कला अकॅडमी फक्त अभिनयापुरतीच मर्यादित नाही आहे. कलेचे वेगवेगळे घटक इथं जोपासले जातात. चित्रकला, क्राफ्ट, संगीत, नृत्य आणि नाट्य अशा सर्व प्रकारचं शिक्षण इथं दिलं जातं. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. अभिनय शिकण्यासाठी आलेली मुलं जेव्हा इतर गोष्टींचं ज्ञान घेतात ना, तेव्हा त्यांना स्वतःचा शोध लागतो. विशेष म्हणजे आता या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून आपण चित्रकला, कथ्थक, भरतनाट्यम, वेस्टर्न डान्स, झुंबा अशा प्रकारचे कोर्सेस सुद्धा सुरू करतोय. ग्रेट. सर, जर एखाद्याला अभिनय कलेकडं ॲज अ करिअर म्हणून बघायचं असेल तर त्यांना आपल्या अकॅडमी मार्फत कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं? आपल्या संस्थेचे अनेक प्रोजेक्ट सुरूच असतात. कोर्सच्या कालावधीत संस्थेच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स यामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आपण देत असतो. कोर्स संपला म्हणजे कॉन्टॅक्ट संपला असं आपल्या इथं मुळीच होत नाही. कोर्स जरी संपला असला तरी आपल्या इथं हॉलमध्ये येऊन प्रॅक्टिस करायला विद्यार्थ्यांना परवानगी असते. आपल्या इथे प्रोजेक्टर आहे तर त्यावर चित्रपट रसग्रहण, नाट्य अभिवाचन, पुस्तकांचं वाचन या सगळ्या 6 महिन्याच्या कोर्समधील ॲक्टिव्हिटी विद्यार्थी नंतर देखील करू शकतात. ओ नाईस. सर, आपल्या अकॅडमीच्या माजी विद्यार्थ्यांबद्दल आपण काय सांगाल? अभिव्यक्त मार्फत अनेक कलाकार नावारूपाला आले आहेत. वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्समध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि साताऱ्यातील इतर आजूबाजूच्या परिसरातील नाट्यसंस्थांमध्ये कार्यरत असणारे बरेचसे कलाकार अभिव्यक्तमधून शिकलेले आहेत. या सर्व कलाकारांचा अभिव्यक्त अभिनय आणि कला अकादमीचा एक सर्वेसर्वा म्हणून मला निश्चितच अभिमान आहे. ओ, दॅट्स रिअली ग्रेट सर. इच्छुक विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर द्याल? नक्कीच. 86 230 26 125. 86 230 26 125. सो फ्रेंड्स, आता आरशासमोर ऍक्टिंग करण्यापेक्षा अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या. त्यासाठी आजच सातारच्या मंगळवार पेठेत असणाऱ्या अभिव्यक्त अभिनय कला अकॅडमीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.